कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. चला आगे आणखी एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलने आपण समजून घेऊया की लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आणखी एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे बघा. द मिनिंग ऑफ लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, याचा मिनिंग काय बघा. आपण क्लास काय घेतलेले होते, 0 to 10 मार्क्स मिळालेले स्टुडंट, 10 to 20 मार्क्स मिळालेले स्टुडंट, 20 to 30 मार्क्स मिळालेले स्टुडंट, 30 to 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट. ओके, आणि फ्रिक्वेन्सी किती आहे रे बघा. 0 to 10 मार्क्स किती स्टुडंटला मिळालेत सर, 2. 10 to 20 किती स्टुडंट्सला मिळालेत, 12. आणि 20 to 30 किती मार्क्स मिळालेत स्टुडंटला, 20. आणि 30 to 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट्स किती होते, 16. यस ऑर नो, येस. मग आपण काय म्हटलं होतं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप मध्ये काय करायचं, एक सर्टन क्लास तुम्ही चूज करायचा. केला का, यस ऑर नो. समजा हा क्लास चूज केला, काय केला, हा क्लास चूज केला, तर ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती होती, या क्लासची फ्रिक्वेन्सी 12, या क्लासची फ्रिक्वेन्सी किती होती 12, ती आणि त्याच्या प्रिव्हियस क्लासची फ्रिक्वेन्सी काय करायची, ऍड करायची. काय करायची, ऍड करायची म्हणजे सम करायची. 2 + 14 किती झालं रे, सॉरी 2 + 12 किती झालं, 14. आता सपोज तुम्ही आणखी पुढचा क्लास सिलेक्ट केला, पुढचा क्लास हा सिलेक्ट केला, समजा केला का, येस, यस ऑर नो, येस. मग या क्लासची फ्रिक्वेन्सी किती होती, 20, इथे लिहिली 20. आणि याच्या प्रिव्हियस मध्ये कोण येतं, 12 पण येतं आणि 2 पण येतं. सो 12 + 2 किती आलं होतं आपलं, 14. सो हे 14 इथे लिहिले, 14 + 20 किती झाले रे, 34. आणखी पुढचा क्लास तुम्ही सिलेक्ट केला, याच्या पुढचा क्लास कोणता होता, चला हा त्याच्या पुढचा क्लास तुम्ही सिलेक्ट केला. इथली फ्रिक्वेन्सी किती आहे तर 16. ओके, सो इथे लिहिली मी 16. आणि याच्या प्रिव्हियस ऑल क्लासेसची सम किती आली होती, 34. ती इथे लिहिली 34 + 16 किती झालं, 50. ओके, याचा अर्थ काय होतो सर, याचा अर्थ काय होतो, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅनचा अर्थ काय होतो. ओके, सो इथे तुम्ही कन्सिडर केलं एक अप्पर क्लास. ओके, तुम्ही कोणता अप्पर क्लास सिलेक्ट केला, समजा या ठिकाणी बघा 20 हा अप्पर क्लास सिलेक्ट केला, तर तुम्ही कसं म्हणणार की बघा आपल्याला काय काय फ्रिक्वेन्सीज मिळाल्या, इथे लिहिलं मी 2, इथे मिळाले 14, इथे किती मिळालं तुम्हाला 34 आणि इथे किती मिळालं 50. म्हणजे 2 स्टुडंट असे आहेत की ज्यांना लेस दॅन 10 मार्क्स मिळाले. कळलं का, 14 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना लेस दॅन 20 मार्क्स मिळाले. 34 students got less than 30 marks and 50 students got less than 40 marks. ओके, म्हणजे बघा असे आहेत ना वर्गातले 50 ते 50 मुलं असे की ज्यांना 40 पेक्षा कमी मार्क्स पडले. 40 पेक्षा जास्त पडू शकतात का, तर 40 पैकी 50 मार्क्स पडले मला, असं होईल का, नाही. ओके, समजतंय तुम्हाला, ह्याला काय म्हणतात बघा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ही काय रे तुमची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे, काय कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि या ठिकाणी काय म्हणताय तुम्ही, ओके, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पण काय मोर दॅन, सॉरी मोर दॅन नाही, अप्पर क्लास लिमिट. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी आहे, लेस दॅन टाईप, आणि ती पण कशी, कोणता क्लास घेताय तुम्ही, अप्पर क्लास लिमिट घेताय. समजलं का, समजलं हे तुम्हाला. ओके, याच्यामध्ये काही शंका आहे मग, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन मध्ये किंवा लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग एक गोष्ट आता तुम्ही पक्की डोक्यामध्ये लक्षात ठेवायची, काय लेस दॅन टाईप आलं, काय आलं, लेस दॅन टाईप आलं, तर काय करायची रे या ठिकाणी, सम करायची. काय करायची, सम करायची, वरून खाली सम करत यायचा. पहिला ग्रुप ऍज इट इज लिहायचा, 2 आहे फ्रिक्वेन्सी तर इथे 2 लिहायची. हा, मग इथे काय करणार, 2 + 12 14, 20 प्लस हे 14 इथे लिहिले, 14 + 20 34, हे 34 इथे लिहिले, 34 + 16 = 50. समजलं का, येस. चला मग पुढे जाऊया.
आता याच्यातला सेकंड आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा सेकंड टाईप, पण हा काय रे मोर दॅन वाला, मोर दॅन ऑर इक्वल टू, काय मोर दॅन ऑर इक्वल टू. आणि इथे कोणतं क्लास लिमिट घेत आहेत बघा, लोअर क्लास लिमिट. काय घेत आहेत, लोअर क्लास लिमिट. एक्झाम्पल सेम आहे, एक्झाम्पल सेम घेऊया. 0 to 10 मार्क्स मिळालेले स्टुडंट 2, 10 to 20 मार्क्स मिळालेले स्टुडंट 12, 20 to 30 मार्क्स मिळालेले स्टुडंट 20 आणि 30 to 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट किती आहेत, 16 स्टुडंट्स आहेत. ओके, दिलेलं इथे या ठिकाणी येत आहे लक्षामध्ये प्रांजल. ओके, चला इकडे लक्ष द्या. मग आता आपण काय बघतोय, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, आणि इथे प्रश्न काय विचारले, मोर दॅन. काय विचारले, मोर दॅन. आता मला एक प्रश्न विचारला आणि मोर दॅन मध्ये आपण काय घेतो लक्षात घ्या बघा, त्या ठिकाणी काय होतं, लेस दॅन, आणि क्लास कोणता घेतला होता, अप्पर क्लास. आता इथे काय रे, याच्या लेसच्या अपोजिट कोण, मोर दॅन, आणि क्लास कोणता घेतलाय, लोअरच्या अप्परच्या अपोजिट लोअर क्लास. ओके, समजतंय तुम्हाला. आता प्रश्न काय विचारणार, लोअर क्लासला कन्सिडर करून, लोअर क्लासला कन्सिडर केलं मी 0, आणि आता मी काय विचारणार की हाऊ मेनी स्टुडंट्स गॉट मोर दॅन, लोअर क्लास किती आहे 0, सो मोर दॅन 0 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले स्टुडंट किती, किती स्टुडंट आहेत रे मग, 0 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले. या सगळ्या स्टुडंटला तर 0 पेक्षा जास्त मार्क पडलेत ना, मग त्यांची टोटल किती आली आहे 50. मग बघा इथे काय लिहिलं मी 50. येस ऑर नो, येस. आता मी प्रश्न काय विचारतो की हाऊ मेनी स्टुडंट्स, बघा हाऊ मेनी स्टुडंट्स गॉट, काय लिहिणार आहे गॉट, मोर दॅन, मोर दॅन, मोर दॅन काय घेणार, लोअर क्लास. लोअर क्लास किती आहे 10, 10 काय आहे तरी मार्क्स आहेत. ओके, सो लोअर दॅन, सॉरी मोर दॅन 10 मार्क्स. तो किती स्टुडंटला 10 पेक्षा जास्त मार्क पडले. आता इथे बट ऑब्वियस, या क्लासमध्ये आपण घेणार तर कोणाला घेणार, 10 वाला. समजा एखादा स्टुडंट आहे अभिजित, याला किती मार्क्स पडले रे 10 मार्क्स. मग 10 मार्क्सचा टॅली मार्क मी इथे दाखवू की इथे दाखवू, खाली इथे दाखवता येईल का, नाही. म्हणजे इथला जो ग्रुप आहे हा मोर 10 किंवा 10 पेक्षा जास्त मार्क्स वाला आहे, यस ऑर नो. हा, मग हे 10 वाले आहेत का, यांना बट ऑब्वियस 10 पेक्षा कमी मार्क पडलेत, म्हणजे हा ग्रुप 9 वाला आहे, म्हणजे 0 to 9 मध्ये मार्क्स पडलेले. मग इथून जे पुढचे हे कसे आहेत रे, इथून जे पुढचे हे कसे आहेत, मोर दॅन 10 मार्क्स वाले, यस ऑर नो, येस. टोटल स्टुडंट किती होते 50. मग मला सांगा 50 मधनं जर मी हे 2 मायनस करून टाकले, किती उरले रे, म्हणजे 48 स्टुडंट असे आहेत सर की ज्यांना काय मिळालेत, मोर दॅन 10 मार्क्स मिळालेत. करेक्ट आहे की नाही. 2 स्टुडंट असे होते ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क्स पडले होते. 2 स्टुडंट असे होते ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क्स पडलेले होते. मग आपण ह्या टोटल मधनं 2 स्टुडंट मायनस करून टाकू. 48 स्टुडंटला 10 पेक्षा जास्त मार्क्स पडलेत की नाही. मग आता पुढचा प्रश्न मी विचारतो काय की हाऊ मेनी स्टुडंट गॉट मोर दॅन लोअर क्लास किती आहे तुमचा आता 20 मार्क्स. ओके, 20 मार्क्स पेक्षा जास्त स्टुडंट किती आहेत, येस ऑर नो, अरे येस ऑर नो. हा, मग आता बघा इथपर्यंत 20 पेक्षा, इथून पुढे काय आहेत 20 पेक्षा जास्त वाले, आणि इथून हे काय आहेत 20 पेक्षा कमी वाले. आपल्याला काय पाहिजे, मोर दॅन 20. आपल्याकडे टोटल स्टुडंट किती होते आता उरलेले 48. मग 48 मधनं जर मी हे 48 मधनं जर मी हे 12 मायनस करून टाकले, बरोबर, तर किती मिळतील रे मला 36. तो 36 स्टुडंट असे आहेत की ज्यांना काय मिळाले 20 पेक्षा जास्त मार्क्स पडले. ओके, हे 48 स्टुडंट असे होते की ज्यांना काय 10 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले.
आणि आता जर प्रश्न असा विचारला की हाऊ मेनी स्टुडंट्स गॉट मोर दॅन 30 मार्क्स, 30 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले, मग 30 पेक्षा कोणता ग्रुप आला रे मग हा 30चा चेक करा. येस ऑर नो? हे काय 30 पेक्षा जास्त वाले, 30 पेक्षा कमी मार्क्स वाले किती होते रे? हे 20, हे 12 आणि 2 किती झाले? 20, 30, 32 आणि 34. 34 स्टुडंट असे होते, 34, 36 स्टुडंट असे होते ज्यांना काय पडले? मोर दॅन 20 मार्क्स पडले. ओके, आता आपल्याला काय काढायचंय? मोर दॅन 30 मार्क्स. तो इथे उरलेले 36 इथे लिहिले. ओके, आणि हे 20 स्टुडंट त्याच्यामधून मी काय केले? मायनस. किती उरले रे? 16. इथे बघा 16. सो 60 स्टुडंट असे आहेत की ज्यांना काय मिळाले? मोर दॅन 30 मार्क्स पडलेले आहेत. समजलं हे? बस, फक्त दोन गोष्टी तुम्हाला काय लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी, की जर बघा लेस दॅन जर विचारलं तुम्हाला, लेस दॅन टाईप विचारलं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? सम करणार आहात. आणि मोर दॅन वाला जर विचारला, काय मोर दॅन टाईप जर विचारला, तर त्या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही? सबट्रॅक्शन. ओके, लेस म्हणजे कमी, पण इथे काय करायचंय तुम्हाला? ऍड करायचंय. मोर म्हणजे जास्त, पण या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? सबट्रॅक्ट करायचं आहे. समजलं का? तुम्ही उलट सुलट करून टाकता परीक्षेमध्ये. मोर दॅनला ऍडिशन करून टाकशाल आणि लेस दॅनला सबट्रॅक्शन करून टाकशाल. असं नाही, लेस दॅनला काय करणार? ऍडिशन, आणि मोर दॅनला काय करणार? सबट्रॅक्शन. ओके, चला मग जाऊया प्रॅक्टिस सेट कडे. सॉरी, आणखी एक एक्झाम्पल घेऊया आणि मग जाऊया. अ स्पोर्ट क्लब हॅज organized a table tennis tournament. The following table gives the distribution of players' ages. Find the cumulative frequency. Find the cumulative frequencies equal to or more than the lower. बघा, आपल्याला शब्द काय भेटला? मोर दॅन. मोर दॅन असेल तर काय करणार रे? सबट्रॅक्शन. ओके, चला मग हे तुम्हाला दिलेले एजेस दिलेले, वय दिले स्टुडंट प्लेयर्सचे. 10 to 20 मध्ये किती स्टुडंट्स आहेत? नाही. 12 to 14 मध्ये किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत? काउंट करा बघा. 5, 10, 15, 20, 21, 22, 23 स्टुडंट आहेत. इथे किती आहेत रे? 14 to 16 एज ग्रुप मध्ये हे 10 आणि 3 13. ओके, आणि हे किती आले? 5. या सगळ्यांची सम करा. किती येतं रे आन्सर? 15. ओके, 15 नाही 50. किती येतं? ठीक आहे. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन विचारले. काय विचारलंय? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन. सो मोर दॅन जर विचारलं तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप, स्टेप नंबर फर्स्ट, काय करायचं रे? टोटल फाइंड आउट करायची. टोटल काय करायची? फाइंड आउट करायची. टोटल काढली का? टोटल 50. टोटल फाइंड आउट केली का तुम्ही? एन ची व्हॅल्यू? येस. आणि सेकंड स्टेप काय आहे? सेकंड स्टेप काय करायचं? की सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, हा 50 नंबर इथे लिहून टाकला, लिहिला. येस. पुढच्या स्टेप मध्ये हा 50 नंबर इथे लिहिला 50. त्याच्यातनं हे 9 काय केले? मायनस केले. किती उरले रे? 41. सो 41 स्टुडंट असे आहेत की ज्यांचं एज किती आहे रे? मोर दॅन 12 आहे. ज्यांचं एज किती आहे? मोर दॅन 12 आहे. ओके, आपण कोणता ग्राफ बघतोय? कोणते डिस्ट्रीब्युशन बघतोय? मोर दॅन टाईप. ओके, आता हा 41 तुम्ही ऍज इट इज लिहिला. 41. 41 च्या अगोदर कोणता नंबर आहे? 23. सो 23 इथं आला. सबट्रॅक्शन करा. 41 मायनस 23. तो इथे झाले 11, इथे झाला 3. 11 मधनं 3 गेले, किती उरले? 8. 3 मधनं 2 गेला 1. किती नंबर आले रे इथे? 18. सो 18 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांचं एज किती आहे? मोर दॅन 14 आहे. मोर दॅन. सो हा 18 नंबर ऍज इट इज इथे लिहिला. याच्या प्रिव्हियस क्लासमध्ये किती होता? 13. 13 इथून सबट्रॅक्ट केला.
किती उरले 5. आता हा नंबर आणि हा नंबर मॅच झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? मॅच झाला पाहिजे आणि तो झालाय. तो बघा 5 स्टुडंट्स असे आहेत ज्यांचं एज किती आहे? मोर दॅन 16 आहे. इक्वल टू 16 बघा, एकतर इक्वल टू 16 और मोर दॅन 16, इक्वल टू 16 किंवा मोर दॅन 16. समजलं का? समजलं हे? याच्यात काय डिफिकल्टी आहे? मग आहे काय डिफिकल्टी? ठीक, जायचं प्रॅक्टिस सेट कडे. ओके, सो लेट अस सी द प्रॅक्टिस सेट 7.4. काय? कंप्लीट द फॉलोइंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, इथे काय विचारलंय बघा, इथे तुमचं लक्ष गेलं पाहिजे लगेच. लेस दॅन टाईप. लेस दॅन म्हणजे काय करणार? सम करणार की सबट्रॅक्शन करणार? सम करणार सर. आणि इथे कोणता क्लास बघणार? लोअर क्लास की अप्पर क्लास? येस, इथे काय बघतो आपण? अप्पर क्लास. इथे काय बघतो आपण? अप्पर क्लास. लोअर क्लास बघत नाही. ओके, जर तेच मोर दॅन टाईप असता, कोणता? मोर दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असतात, तर काय केलं असतं? सबट्रॅक्शन. काय केलं असतं? सबट्रॅक्शन. आणि इथे कोणता क्लास बघितला असता? लोअर क्लास. समजतंय का? येस. ओके, सो इथे हाईट्स दिल्यात तुम्हाला सेंटीमीटर मध्ये. सो 150 टू 153 किती? 5 स्टुडंटची हाईट आहे अँड सो ऑन. समजतंय? हाईट सेंटीमीटर मध्ये दिली. किती मध्ये दिली? सेंटीमीटर. आता माझी हाईट किती आहे? 165. किती आहे? 165. सो मी कोणत्या ग्रुपमध्ये बसतो? या ग्रुपमध्ये. कोणत्या ग्रुपमध्ये बसेल? या ग्रुपमध्ये बसेल मी. ओके, आता कोणाची 160 असेल तर 160 कोणत्या ग्रुपमध्ये बसेल? या ग्रुपमध्ये. ओके, आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली आहे. यांची टोटल केली सगळी, किती आली टोटल? 45. आता काय करणार? तुमचा पहिला नंबर ऍज इट इज, हा 5 इथे लिहिला, हा 7 या ठिकाणी. 5 प्लस 7 किती झाले? 12. यस ऑर नो? सो 12 स्टुडंट असे ज्यांची हाईट काय आहे? लेस दॅन 156 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होतो? लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे की नाही? लेस दॅन मध्ये आपण कोणता क्लास घेतो? अप्पर क्लास. कोणता क्लास घेतो? आणि मोर दॅन मध्ये कोणता क्लास घेतो? लोअर क्लास. आता काय घेतोय आपण? लेस दॅन. आता काय, कोणती फ्रिक्वेन्सी आहे? लेस दॅन. लेस दॅन मध्ये कोणता क्लास घेणार? बघा, असं अपोजिट आहे. असं काय? लेस दॅन मध्ये कोणता क्लास घेतो? आणि लेस दॅन मध्ये काय करतो? ऍडिशन की सबट्रॅक्शन? ऍडिशन. काय करतो? ऍडिशन. ओके, समजतंय? मग आता मोर क्लास सिलेक्ट केला. सो 12 students have height less than 156 सेंटीमीटर. समजलं का? समजलं ऑल ऑफ यू? ओके, सो हा 12 नंबर आहे. हा 12 नंबर या ठिकाणी लिहिला आणि हा 15 प्लस केला. ओके, सो 15 प्लस 12 किती झालं? 27. सो 27 स्टुडंट्स हॅव लेस दॅन 159 सेंटीमीटर हाईट. 27 विद्यार्थी असे आहेत की ज्यांची उंची 159 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे, लेस दॅन आहे. ओके, आता हा 27 या ठिकाणी लिहिला. ओके, इथे काय नंबर? 10. तो 10 या ठिकाणी ऍड केला. 27 प्लस 10 किती झाले? 37. सो 37 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांची हाईट 162 सेंटीमीटर पेक्षा काय आहे? लेस दॅन आहे. ओके, हा 37 इथे लिहिला, हा 5 त्याच्यामध्ये ऍड केला, किती झाले? 42. सो 42 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांची हाईट 165 सेंटीमीटर पेक्षा लेस आहे, कमी आहे. समजतंय? ओके, आता हा 42 इथे लिहिला. ओके, आणि इकडे काय फ्रिक्वेन्सी? 3 इथे लिहिली 3. सो 42 प्लस 3 किती झाले? 45. हा नंबर आणि हा नंबर मॅच झाला. ओके, म्हणजे आपला क्वेश्चन करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे. सो 45 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांची हाईट 168 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे, लेस दॅन आहे. समजलं का? समजलं? ओके, 2 मिनिटं मी पाणी पिऊन घेतो.
चला नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. इथे काय दिले बघा, मोर दॅन म्हणजे ऍडिशन करू का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. कोणता क्लास घेऊ, लोअर क्लास की अप्पर क्लास? व्हेरी गुड, लोअर क्लास. ठीक आहे, म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर झाली. काय दिले रे इथे, क्लास काय दिला, मंथली इन्कम इन रुपीज, 1000 to 5000 मंथली इन्कम आहे. 45 इंडिव्हिज्युअल्स किंवा 45 लोक असे ज्यांचे उत्पन्न काय 1000 ते 5000च्या मध्ये. 19 कॅन्डिडेट्स असे आहेत ज्यांचं उत्पन्न 5000 to 10,000च्या दरम्यान आहे. 60 स्टुडंट असे ज्यांचे 10,000 to 15,000 एवढं इन्कम आहे मंथली. 2 कॅन्डिडेट्स असे आहेत ज्यांचं इन्कम 15,000 to 20,000 आहे. 5 पीपल्स असे आहेत ज्यांचं उत्पन्न 20,000 ते 25,000च्या दरम्यान आहे. ओके, सो यांची सगळ्यांची टोटल केली, टोटल किती आली, 87. बघा मोर दॅन मध्ये मी 2 स्टेप सांगितल्या होत्या. पहिली स्टेप काय की टोटल करा, एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. केली का फाइंड आउट आपण? येस सर, ऑलरेडी दिलेली आहे त्यांनी काय केलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे. सेकंड काय की हा 87 नंबर हा टॉपला लिहा. 87 नंबर काय लिहा, टॉपला लिहा. लिहिला का टॉपला? आणि तिसरं काय करा, सबट्रॅक्शन करा. काय करा? ओके, सो 87 नंबर मी या ठिकाणी लिहिला 87. याच्यामधनं काय सबट्रॅक्ट करणार, याच्या प्रिव्हियस क्लासला काय करणार, सबट्रॅक्शन करणार. कोणाला सबट्रॅक्शन करणार, प्रिव्हियस क्लास. प्रिव्हियस क्लास किती आहे, 45. सो 87 मायनस 45. 7 मधनं 5 गेले 2, 8 मधनं 4 गेले 4. सो किती उरले रे, 42. सो 42 लोक असे आहेत. कोणता क्लास सिलेक्ट करणार रे, लोअर क्लास. कोणता क्लास सिलेक्ट करणार आहेत आपण, लोअर क्लास. सो 42 कॅन्डिडेट्स किंवा 42 लोक असे आहेत ज्यांचा पगार काय आहे, मोर दॅन 5000, मोर दॅन किंवा इक्वल टू 5000 आहे. समजलं का? समजलं सगळ्यांना? समजतंय का? ओके, सो आता हा 42 नंबर काय करणार मी इथे सबट्रॅक्शन करणार, कारण मोर दॅन टाइप फ्रिक्वेन्सी आहे. येस ऑर नो? याच्या प्रिव्हियस क्लास कोणता आहे रे, हा लिहिला इथे 19. आणि 42 मधनं काय करा, 42 मायनस 19, इथे झाले 12, इथे झाले 3. 12 मधनं 9 गेले, किती उरले 3. 3 मधनं 1 गेला 2. काय आला आन्सर, 23. सो 23 पीपल्स असे आहेत ज्यांचा पगार कसा आहे, 10,000 किंवा मोर दॅन 10,000. ठीक आहे, हा 23 या ठिकाणी लिहा, मायनस याच्या प्रिव्हियस क्लास कोणता आहे, 16. हा लिहा 16. 23 मधनं 16 गेले, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. किती उरले, 7. सो इथे लिहिला मी 7. हा 7 या ठिकाणी लिहा. याच्या प्रिव्हियस क्लास किती आहे, 2. 7 मधनं 2 गेले, किती उरले 5. हा नंबर आणि हा नंबर आपला मॅच झालेला आहे. इन दिस वे 5 कॅन्डिडेट्स असे आहेत की ज्यांची सॅलरी किती आहे रे, किंवा मंथली इन्कम 20,000 एवढी आहे, इक्वल आहे किंवा 20,000 पेक्षा जास्त आहे. समजे की नाही समजे, भेजे में घुसा. ओके, दोन्ही ग्रुप घुसा. हा, व्हेरी गुड. ओके, आता तर त्यांनी काय दिलंय तुम्हाला, डाटा दिलेला आहे. हा डाटा इथे तुम्हाला काय करावं लागेल, प्लॉट करावं लागेल. आणि प्लॉट केल्यानंतर मग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लेस दॅन आहे की मोर दॅन आहे ते पहिले चेक करूया. काय म्हटलंय बघा, द डाटा इज गिवन फॉर 62 स्टुडंट. किती स्टुडंटचा डाटा दिलाय, 62 स्टुडंट इन अ सर्टन क्लास रिगार्डिंग देअर मॅथमॅटिक्स मार्क्स. मॅथमॅटिक्सचे मार्क्स दिलेत आउट ऑफ 100. टेक द क्लासेस 0 to 10, 20, 30, 40, 50 अँड सो ऑन. प्रिपेअर द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल अँड कोणती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे चेक करा, मोर दॅन ऑर इक्वल टाईप. कोणती आहे, मोर दॅन ऑर इक्वल टाईप. म्हणजे काय होतं मग, सबट्रॅक्शन. व्हेरी गुड. पहिले क्लास लिहूया आपण. काय लिहूया, क्लास. काय दिलेले तुम्हाला क्लास,
क्लास काय दिलेले आहे, मार्क्स दिलेले आहेत. क्लासमध्ये काय दिलेले आहेत, मार्क्स आउट ऑफ 100. ओके. ग्रुप कसे बनवून दिलेले आहेत त्यांनी आपल्याला बघा, 0 to 10, 10 to 20, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 60 to 70, 80 to 90, 90 to 100, 100 to 110. घ्यायचं, घेऊ ना का, हा नंबर नाहीये, कारण अरे मार्क्स दिलेत, ते मार्क्स 100 पेक्षा जास्त मार्क्स पडू शकतात का, हा कसं घेतायत, 100 to 110 तिथं दिलेलं नाही, तिथं दिलेला कसं येईल तिथे, जर कोणाला 100 पेक्षा जास्त मार्क्स पडणारच नाहीत तर, पेपरमध्ये सांगतोय हा. ते असं नका म्हणू सर मी नॅशनल खेळलोय, नॅशनलचे 2% ऍड होतात, 2 मार्क्स ऍड होतात, 3 मार्क्स, पेपरमध्ये नाही होते, फायनल टोटल स्कोर मध्ये ऍड होतात. आलं लक्षामध्ये. ओके चला, इथे काय लिहिणार रे, टॅली मार्क्स, इथे काय लिहिणार, फ्रिक्वेन्सी. ओके, आणखी एक कॉलम असायला पाहिजे होता, आणखी एक कॉलम असायला पाहिजे होता, आणि त्याला काय म्हणणार आहोत आपण, मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप, मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी. ओके, येस ऑर नो, करायचं स्टार्ट. चला 55, 60, 81, 55, 60, 81, त्यानंतर 90, 45, 65, 90, 45 and ओके ओके ओके, ठीक आहे, बरोबर, हे व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे, इथे गडबड नको. 45, 52, एक एक करा वाटल्यास, 45 and 52, आफ्टर दॅट काय 30, 30, 85, 85, 20, 10, 20 आणि 10, 75, 95, 75 आणि इथे येईल 95, 9, 20, 9 मार्क्स आणि इथे 20 मार्क्स, 25 इथे येतील 25, 39, 39 कुठे येतील या ठिकाणी, 45, 50, वेर इज 45 आणि या ठिकाणी येतील 50, 78, 70, वेर इज 78, 78, 78, 78 आणि 70, 70 पण इथेच येतील, 46, 64, 46 and 64, okay, 42, 58, 42 and 58, 31, 82, 31, 82, 27, 11, 27 and 11, 78, 97, 78 and 97. बघा 97 वाला किती हुशार असेल, 97 मार्क्स, जोक आहे का, 7 आणि लगेच त्याच्या बाजूला 7 वाला आहे, 97 आणि 7 आहे का नाही, 97, 7 किंवा 97, 7 असं. पुढे बघा 22, 27, 22 आणि 27 पण त्याच ग्रुपमध्ये, 36, 35, 36 अँड 35 त्याच ग्रुपमध्ये, 40, 75, 40, 75. एक गंमत सांगतो मी, पण हे पहिले डिस्ट्रीब्युशन झालं का मग ती गंमत सांगतो. 80, 47, 80, 47, तोपर्यंत तुम्ही पण लक्ष द्या, माझं चुकू शकतं, इकडे तिकडे मी टाकू शकतो,
69 48 69 and where is 48 या ठिकाणी 48 59 32 59 and 32 83 23 83 and 23 17 77 17 and 77 45 5 45 and 5 23 37 23 37 38 35 38 35 25 46 25 and 46 कुठे लिहिलं मी 2 मिनिट ओके 25 आणि काय होते 46 46 57 68 57 57 आणि 68 68 45 47 45 47 आणि 49 आणि 49 थोडंसं मिसमॅनेजमेंट होऊन जातं बघण्यामध्ये कंटिन्युअसली कॉन्सन्ट्रेशनने बघावं लागतं ओके सो आता ह्याच्यावरनं काय आठवलं आम्हाला की आम्हाला 100 मार्क्सचा पेपर असायचा तुम्हाला 40 मार्क्सचा पेपर असतो आम्हाला मॅथ्सचा पेपर कितीचा असायचा 100 मार्क्सचा असायचा ओके ऍक्च्युली 100चा पण नसायचा आम्हाला ऑदर पेपर आम्हाला मॅथ्स 1 असायचा अल्जेब्रा आणि जिओमेट्री ओके अल्जेब्रा असायचा 75 मार्क्सचा जिओमेट्री असायचा 75 75 प्लस 75 150चा मार्क्सचा पेपर असायचा टोटल आणि बाकी मग मराठी हिंदी इंग्लिश वगैरे वगैरे हे सगळे सब्जेक्ट 100 मार्क्स तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांची धावपळ असायची की 35 पासिंग मार्क्स 35 मिळाले म्हणजे एन्जॉय आता मला सांगा की ते असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांना लेस दॅन 35 मिळाले लेस दॅन 35 बघा हे 30 to 35 वाले हे सगळे लेस दॅन वाले आलं लक्षात चला मग आता फ्रिक्वेन्सी लिहूया किती आहे इथे फ्रिक्वेन्सी 3 इथे पण किती आहे 3 इथे किती आले 9 हे पण किती आहेत हे किती आहेत 10 आणि 3 13 त्याच्यानंतर हे 6 हे 5 हे 6 5 3 6 5 3 आणि यांची सम किती यायला पाहिजे रे टोटल किती यायला पाहिजे टोटल 68 किती स्टुडंट आहेत 62 आहेत सॉरी किती आहेत 62 यायला पाहिजे ओके मग चेक करा येते का 8 आणि 6 14 19 19 आणि 6 किती झाले 25 26 27 28 28 आणि 9 37 आणि 9 46 47 48 49 50 51 52 2 कॅरी 5 5 आणि 1 6 करेक्ट आलं करेक्ट येस ओके आता काय करायचं रे मोर दॅन मध्ये आपण काय करतो सर सबट्रॅक्शन करतो काय करतो सबट्रॅक्शन मग त्याच्या 3 स्टेप्स आहेत मोर दॅनच्या किती स्टेप्स आहेत 3 स्टेप्स पहिली स्टेप काय टोटल करा पहिली स्टेप काय टोटल करा केली टोटल येस सेकंड जी टोटल आहे ही कुठे लिहा टॉपला लिहा 62 कुठे लिहा टॉपला लिहिलं का येस आणि तिसरी स्टेप काय सबट्रॅक्शन करा सबट्रॅक्शन करताना कोणता क्लास घ्या प्रिव्हियस क्लास घ्या कोणता क्लास घ्या महा लिहा 62 च्या प्रिव्हियस क्लास कोणता आहे 3 62 मायनस 3 किती झाले रे 59 इथे लिहा त्याच्या प्रिव्हियस क्लास कोणता आहे 3 सो 59 मायनस 3 किती उरले रे 56 किती उरले सो 56 इथे लिहा मायनस त्याचा प्रिव्हियस क्लास काय 9 सो 9 जर मायनस केलं तर किती उरतील 47 व्हेरी गुड किती उरतील
47 इथे लिहिला, त्याचा प्रिव्हियस क्लास काय 9, तो सबट्रॅक्ट करा, किती उरतील 38, किती उरतील 38, या ठिकाणी लिहा त्याचा प्रिव्हियस क्लास काय 13, तो 8 मधून 3 गेले, किती उरले 5, आणि 3 मधनं 1 गेले, किती उरले 2, इथे लिहा 25 मायनस त्याचा प्रिव्हियस क्लास कोणता आहे 6, 25 मधनं व्हेरी गुड 19 इथे लिहिला, 19 मायनस 19च्या प्रिव्हियस क्लास कोणता आहे 5, किती उरला 14, तो इथे लिहिला मी 14 मायनस त्याचा प्रिव्हियस क्लास किती किती उरले 8 मधून बघा 8 या ठिकाणी लिहिला 8, त्याचा प्रिव्हियस क्लास काय 5, 8 मधून 5 गेले, किती उरले 3, हा नंबर आणि हा नंबर काय झाला पाहिजे मॅच झाला मॅच. ओके, सो हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल कसा होता मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप वाला. समजला का तुम्हाला हे. ओके, नेक्स्ट हा याच्यावर मग बेस्ड आता काही क्वेश्चन्स विचारले बघा. हा क्वेश्चन मग तुम्हाला आता किती मार्क्सला येऊ शकतो 4 मार्क्सला. हा क्वेश्चन कितीला येऊ शकतो 4 मार्क्स. आता काही प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन मार्क्स 40 और अबोव 40. बघा कोण काय विचारलंय 40 और वेर इज 40 और अबोव 40, 40 और अबोव 40. मग किती स्टुडंट्स आहेत रे 38 स्टुडंट्स. किती हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड 40 और अबोव 40. बरोबर. अबोवचा अर्थ या ठिकाणी काय होईल मोर दॅन. अबोवचा अर्थ काय होईल इथे मोर दॅन 40 और मोर दॅन 40 किती जणांना मिळालेत मग 38 स्टुडंट्स. किती 38 स्टुडंट्स obtained marks 40 और above 40. ठीक आहे. सेकंड, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन्ड 90 और अबोव 19. आता हा जो 19 आहे बघा, परत एकदा बघा, आपण कोणता क्लास बघतो, कोणता टाईप बघतोय मोर दॅन. मोर दॅन मध्ये आपण काय करतो सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये कोणता क्लास घेतो लोअर क्लास. कोणता क्लास घेतो म्हणजे हा 90 कुठे यायला पाहिजे लोअर क्लास मध्ये यायला पाहिजे. 90 तर दोन ठिकाणी आहे, 90 इथे पण आहे 90 इथे पण आहे, पण या ठिकाणी 90 कसं आहे अप्पर क्लासमध्ये, अप्पर क्लासमध्ये, आणि या ठिकाणी 90 कुठे. मग कोणता क्लास सिलेक्ट करणार आपण आता लोअर क्लास वाला म्हणजे हा. ओके, हा वाला. मग आता प्रश्न काय विचारलाय परत एकदा बघा. काय हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 90 और मोर दॅन 90. 90 किंवा मोर दॅन 90 किती जणांना मिळालेत 3 जणांना. तो इथे काय लिहिणार आपण 3. हाऊ मेनी स्टुडंट्स 3 स्टुडंट्स ऑब्टेन्ड मार्क्स 90 और मोर दॅन 90. तुम्ही पूर्ण लिहायचंय पूर्ण ओळीत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 60 और अबोव 60. 60 और मोर दॅन 60. सरळ बस जरा. हा 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 तूच सर इकडे. तू आंधळेत का रे तुम्ही, तुम्हाला दिसत नाही का मी कोणाकडे बघतोय. तुझा डोळा आणि माझा डोळा मॅच होतोय का. हा मग 60 और मोर दॅन 60. तो 60 कोणता घेणार हा वाला घेणार की हा वाला घेणार लोअर क्लास वाला. मग लोअर क्लास कोणता आहे हा 60 to 70 वाला. ओके, अरे समजे की नाही समजे. ओके, सो किती स्टुडंट्स आले रे 19 स्टुडंट्स. ओके, तो इथे आन्सर काय लिहिणार 19 स्टुडंट obtained 60 or above 60. What is the cumulative frequency of equal to or more than type of the class 0 to 10? 0 to 10 ची cumulative frequency किती.
किती आहे रे 0 to 10 ची? सगळे स्टुडंट 0 to 10 मध्ये किती येणार आहे? 62. ही काय आन्सर येईल इथे? 62 स्टुडंट. आलं लक्षामध्ये? यस और नो? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. युजिंग द डाटा. ओके, कोणता डाटा यूज करायचा आहे आपल्याला? एक्झाम्पल 3 मधला डाटा यूज करायचा आहे आणि प्रिपेअर लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता इथे कोणती तयार करायची आहे? लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार करायची आणि डेटा कोणता यूज करायचा आहे? हाच डेटा तिथे यूज करायचा आहे. काय करायचा आहे? हाच डेटा तिथे यूज करायचा आहे. मग आता मी काय करतो, तिथे क्लास मार्क लिहितो, टॅली मार्क्स लिहितो आणि फ्रिक्वेन्सी लिहितो. हे तर सेमच येणार आहे. ओके, फक्त इथे मोर दॅन होतं, तर इथे मी काय लिहिणार आहे? लेस दॅन. ओके, तो इथे लिहितो मी क्लास. इथे काय लिहिणार? क्लास मार्क्स आउट ऑफ 100. इथे काय लिहिणार? टॅली मार्क्स. इथे काय लिहिणार? फ्रिक्वेन्सी. आणि इथे आता कोणता टाईप आहे? लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं पण लिहितात हा, CF ने. ओके, ठीक. क्लास काय होते आपले? 0 to 100, सॉरी 10, 10 to 22, 32, 40 to 50. बोलून बोलून लिहायचं हा. 50 to 60, 100. ओके, इथं फ्रिक्वेन्सी लिहून घेऊया आपण. काय? 339913, 339913, सॉरी 6565, 65653, 65653. इकडे टॅली मार्क्स करून देऊया. 1 2 3, 1 2 3, 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3 4 5, 1 2 3 4, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3, 1 2 3 4 5 आणि 1, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 1, 1 2 3 4 5 आणि 1 2 3. ठीक आहे, तोच डाटा आहे. डेटा सेम आहे. डेटा काय आहे? सेम आहे, काही फरक नाहीये. तुम्ही तेच इकडे कॉपी आणि पेस्ट केले. आता इथे काय? लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लक्षात घ्यायचं, थोडस विचार करायचं. लेस दॅन म्हणजे मी इथे काय करणार रे? सम करणार आणि सम केल्यावर कोणता क्लास घेणार? लोअर की अप्पर? अप्पर क्लास मी काय करणार? सिलेक्ट करणार. सो याची स्टेप नंबर 1, पहिला ग्रुप ऍज इट इज लिहायचा. पहिला फ्रिक्वेन्सी ऍज इट इज लिहायची. किती? 3. पहिली ऍज इट इज लिहायची. पहिली फ्रिक्वेन्सी काय लिहायची? ऍज इट इज. जर मोर दॅन असतं तर मी काय केलं असतं? टोटल. आणि ही टोटल इथे ऍज इट इज लिहिली असती. तरी इथे टोटल लिहून टाका. n इज इक्वल टू किती आहे? 62. पण ही 62 इथे लिहिणार का टॉपला? नाही. हे कधी लिहितो आपण? मोर दॅन मध्ये. कधी लिहितो आपण? बस. मग आता हे प्लस हे करत जायचं. हा 3 नंबर ऍज इट इज लिहिला, प्लस हा ग्रुपचा 3 प्लस 3 किती झाले? हा 6 इथे लिहिला, 6 प्लस हा 9 किती झाले? 15. ओ 12. 12 वाला कोण आहे? 15 प्लस 9 किती झाले? 24. 24 प्लस कोण ऍड करणार त्याच्यात? 13. तो ऍड करा. 4 प्लस 3 किती झाले? 7. आणि 2 प्लस 1 किती झाले? 3. इथे लिहिला 37 प्लस काय ऍड करणार? 6 किती झाले? व्हेरी गुड. हा 43 ऍज इट इज लिहिला, प्लस 43 प्लस काय करणार? 5 किती झाले? 48. 48 प्लस काय ऍड करणार त्याच्यात? 6 किती झाले? 54. हा 54 ऍज इट इज लिहिला, प्लस
हा 5 किती झाले 59 आणि 59 याच्यामध्ये काय प्लस केले मी 3 तो 59 प्लस 3 किती आला आले का सेम नंबर आले का येस ओके फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर मोर दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल तर आपण काय करतो प्रिव्हियस क्लास घेतो किंवा प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी घेतो पण इथे काय घेतो सेम घेतो आलं लक्षामध्ये आता प्रश्न बघा पहिला प्रश्न हाऊ मेनी स्टुडंट ऑप्टेंड लेस दॅन 40 मार्क्स आता आपली कोणती फ्रिक्वेन्सी आहे रे कोणता टाईप आहे सर लेस दॅनचा आहे कोणता आहे लेस दॅन मध्ये आपण काय करतो सर ऍडिशन आणि कोणता क्लास घेतो अप्पर क्लास मग आता हा 40 कुठे बघणार 40 मार्क्स कुठे बघणार लोअर क्लासमध्ये का अप्पर क्लासमध्ये अप्पर क्लासमध्ये बघणार कुठे बघणार बघा मग 40 कुठे अप्पर क्लासमध्ये अप्पर क्लास कोणता घेणार हा वाला 40 घेणार की हा वाला 40 घेणार वरचा समजतंय ना तुम्हाला आता ओके मग किती आले रे स्टुडंट्स किती स्टुडंट्स आले 24 students obtained less than 40 marks. Okay. Second question. How many students obtain less than 10 marks? मग 10 कुठे बघणार अप्पर क्लासमध्ये अप्पर क्लासमध्ये 10 कुठे या ठिकाणी तो किती आन्सर आलं रे 3 काय आला आन्सर 3 स्टुडंट्स ऑप्टेन लेस दॅन 10 मार्क्स मग करेक्ट आहे का चेक करा बघा 3 स्टुडंट असे ज्यांना 10 पेक्षा कमी मार्क पडलेत येस ऑर नो आणि हे जे सगळे खालचे यांना 10 पेक्षा जास्त मार्क्स पडलेत बरोबर आहे का नेक्स्ट क्वेश्चन काय हाऊ मेनी स्टुडंट्स ऑप्टेन लेस दॅन 60 मार्क्स किती लेस दॅन 60 मार्क्स ठीक आहे मग 60 कुठे चेक करणार अप्पर क्लास मध्ये कुठे रे मग इथे 60 इथे 60 कोणता घेऊ हा 60 वाला ओके अरे व्यवस्थित सांभाळून घ्यायचे क्लास हा किती स्टुडंट्स येतील मग 43 स्टुडंट्स हाऊ मेनी स्टुडंट्स 43 स्टुडंट्स ऑप्टेंड लेस दॅन 60 मार्क्स आणि काय म्हटलंय फाइंड द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60 50 to 60 ची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहा 50 to 60 so where is 50 to 60 50 to 60 आताच लिहिली आपण किती आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 43 सो इथे लिहा cumulative frequency of the class 50 to 60 is 43 ठीक है so in this way we have finished our chapter नाही सॉरी प्रॅक्टिस सेट काय फिनिश केला आपण प्रॅक्टिस सेट ओके आय होप तुम्हाला ही कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मोर दॅन लेस दॅन हे व्यवस्थितपणे कळलं असेल घरी जाऊन याची प्रॅक्टिस करा ओके हा व्हिडिओ बघा घरी जाऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा काही क्वेश्चन्स असतील काही डाऊट्स असतील तर मला विचारा युट्यूब वाले तुम्हाला पण जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये लिहा ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हॅव अ ग्रेट डे